भांडं घेणार आहोत। याच्यापेक्षा मोठं असेल तरी चालेल। याच्यामध्ये हा फॉल पूर्णपणे बुडेल एवढं पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा खडे मीठ टाकणार आहोत आणि त्यानंतर हा फॉल आहे तो जास्त ओपन करणार नाही आहे, एवढे 2 घडे होतील एवढे ओपन करायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या पाण्यामध्ये आपण तो बुडवून घेणार आहोत। जास्त घडी ओपन करणार नाही आहोत, असंच आपण बुडवून ठेवणार आहोत। पूर्ण बुडेल एवढं पाणी असायला हवं, पातेल्यापेक्षा मोठा असेल तरी चालेल। आपण इथे दाखवण्यासाठी खडे मीठ मी अर्धा चमचा घालते। त्यानंतर एवढा फॉल ओपन करून मी तो अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे। दोन वेगवेगळ्या कलरचे फॉल वेगवेगळ्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत, कारण फॉलचा कलर जातो आणि फॉल 2 कलर एकत्र असतील तर एकमेकांना त्याचे कलर्स लागू शकतात। मी दाखवण्यासाठी फक्त ब्लॅक आणि व्हाईट अशा 2 पद्धतीचे फॉल घेतलेले आहेत। आता हे फॉल आपण अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत। 1 तास ठेवा, कारण काही फॉल असतात ना ते पाणी घेत नाहीत लगेच। 1 तासानंतर आपण हे वाळत घालणार आहोत। आता हे फॉल सुकल्यानंतर आपल्याला जेव्हा फॉल लावायचा असेल त्याच वेळेला इस्त्री पूर्णपणे अशा पद्धतीने इस्त्री करून घ्यायचं आहे आणि लावताना फॉलच्या दोन्ही बाजूनी बघायचं। एका बाजूला असं फोल्ड केलेलं असतं, दोन्ही बाजूंना असतं असं। त्याच्यामध्ये जी बाजू आपल्याला हाताला जाड लागते ती आपण साडीच्या खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि जी बाजू थोडी या बाजूपेक्षा थोडी कमी जाड असेल ती आपण वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि ही जी बाजू आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून एकसारख्या मापामध्ये कटिंग करून घ्यायची आहे।